पण मंडळी माझ्यासारखं जमादार झालो काय म्युन्सिपाल्टी एखादा जमादार हो रिटायर झाल्यावर दोघांचा दुःख सारख्या आता बघाच तुम्ही हो ते नटसम्राट लागतात केवळकरांचे सरकार होती ना तसं आमचं घरात कमिशनर आहे पण मटेरियल मध्ये काय फरक असा तर तुम्ही बघा चाय चाय माय जेव्हा झोपली गेला कमिशनर मी जेव्हा रिटायर झाले तेव्हा तुझा नटसम्राट नाटक आमचं तो आठवता त्याच्यात तुम्ही सरकार आठवता अगो तिचे डायलॉग ऐकले की डोळ्यातलं पाणी येतं आणि तुझं भोंगो ऐकलो की माझ्या कानाला पाणी पाणी होता अगो खैर बोलतो यावा लग्नाआधी घरची खुशी म्हणून पुढच्या जन्मात खरी तुझी खुश होती ऐकलास मंडळी तुमचा घराकडे काहीतरी आठवला असा हो ह्यो होतो आमचं लव सीन पगाराकडे लक्ष्या करालो रिटायर माणसाचं आयुष्य पेतो एक नंबर काम केलं काय एक नंबर तसं तुझं नाही बाबा रिटायर माणूस कमी आठ फेल झालो तर मला विषय दुसरा काय घेतलं काय घेतले पिंड आधी करून ठेवतो म्हाताऱ्या माणसा वागायला कट केली ती म्हाताऱ्या माणसाला वागायला यायचं मंडळी या जेव्हा लगीन जाऊन ह्या घरात दिला तेव्हा तर ह्याची मान खाली होती आणि आमची आता त्याची वर आणि आमची झाली मागच्या फूल तर मिळतं रे तांदूळ माय वाळवंट गेली का तांदूळ होते बघितलं तांदूळ निवडतात पिंडा रे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अरे मेळ्यातल्या समोर तिथं असेल मी तुमचे पिंड म्हणजे कसले ऍडव्हान्स मध्ये अरे ह्यो जमानो भेसळीचो असा उद्या समजा या घरातल्या माणसाने तांदूळ न निवडला
आहे काय सारखे तांदूळ तुमची काय विठोबा, अरे ह्या घरात एक तर काय होई असतात तर एक तास तांदूळ निवडूचे लागतं. म्हणजे एक कोट त्यासाठी तांदूळ तांदूळ निवडून मी या विठोबाकडनं समजलं काय तुम्ही ना मानी ना काय काय कळली. अरे विठोबा, असं आमच्या मुलीचं विठोबा, आमच्या मुलीचं नावावर लाट मार म्हणजे परत परत तांदूळ निवडूची कटकट भेटली. हिरवली चावी कळता हिरवली चावी कळता. नाहीतर असा कर, या गावकऱ्यांचे ना पैसे पावडे पोट्याचे जाऊन काम मार म्हणजे सगळ्याचे प्रश्न डोक्यात घालायचा कळल्या. तुमचा जरा कळलंय मला तर विठोबा तांदूळ नाही आला गेल्या पावलो यो पावलो यो काय मिळालं भाऊनो. घरच्यांचा आहे का खायच्यांचा आहे का पाहुणं म्हणजे देवासारखं ना. माझी आपली श्रद्धा आहे. घरात आवडू जरी येलो तरी भाताची तुळशी तर टाकता कसे जाणून मी ना खाता किंवा गेले की काय तुमका असा तो काय करतो आम्ही नाही का. तांदूळ ठेवला तर गावभर पावळे जमा करशा आणि गावभर मरण करशा आणि माझ्या कावड्याची मध्ये का हळूपा ऐकल्यात ना तर किती पण तुझे पिंड झाली आणि तिच्या भागाने एक पण काढून एक पिंडात शिवातो नाही. रिटायर होऊन तुझी किती वर्ष बाकी असतं. आज 11 बाकी असं असं ना तो सर मेऱ्या काही मजा मारून घे. म्युन्सिपाल्टी तुका फुकट कशी फुकट कोणा नाही बसूची. माझं एक शोक आहे का ठेव श्लोक ना शोक श्लोक रामदास स्वामीचे या रामदासाचा शोक मला सज्जना म्युन्सिपाल्टी बरी रे पगार देता कमाई बरी रे बायकोनी पोरा कधी ना खरी रे फंडापेक्षा इटोबा माझ्या पेन्शन बरी रे. होतं माझ्या औषध होतं 2 सेकंड झाली रेकॉर्ड. लवकर या का हिरोईनची 4 पाळण पडलं होतं. माझे एवढे तांदूळ निवडून काय होतं ते. आणि बघ एक सुद्धा खडो किंवा गोटो गावाचो ना तरी हरकत ना तुमकाच खाऊच्या असेल. आणि तुम्ही काय खातात तो सुनबाई आपल्यासाठी साखर भात केले नसतात. माझ्या खेड्याचं काय खायचं त्यातले 2 पोळे नको नको सुनबाई म्हणणार डायबिटीज होता नको तुमका तुमच्या नड्या फटकुली विचारती ऐकलास मंडळी. अरे रवळ जातात. अरे ह्या घरात मुंगळे सुद्धा 2 मापा साखर करून जातात आणि ह्यो तातो सावध साखरेच्या एका काळात भाव झालो. अरे त्या मायाने झेड टिटवेल आणि त्या वटवालान कुणाची खाली तर आठवण नाही ना. त्या वटवालान अरबी समजून घेणार नाही ना. हे स्वर्गातल्या बेजाळे पितरांनो. अरे ह्यो काय टीव्हीवरचा काय कार्यक्रम होता. अरे या एका माणसाचा करुण नाटक हा सिरियस समजला ना. पुन्हा प्रयत्न कर. हे स्वर्गातल्या बेचाळीस पितरांनो. झालो तात्या सावंत बाळत झालो तरी
हृदयात घातलेला नाही. आतापर्यंत तुमचं हो गैरसमज झालं असा, पण तो आता दूर होईल. कारण आता ह्या समोरच्या दरवाजातून माझा मुलगा श्री अगदी सोनामुखीचा प्राण घेतल्यासारखं तोंड धरून प्रवेश करतो. किल्ल्याबरोबर पुरुष असा अगदी माळक्या म्हशीसार माझ्याकडे बघतो. नंतर या खुर्चीवर बसा, आपल्या पायातले फूट काढतो. फूट काढल्या त्याच्या मजाची दुर्गंधी घालभर आणि तो वास घेऊन आमची सुनबाई तारादेव म्हणतात, आता ही खाडी म्हणजे तुम्ही जरा सिरियस हो मला, तोपर्यंत मी तास होत असते. संतापलाय मी, मस्तकाची आग होतोय माझ्या. तिला रे रात्री झोपताना ना त्या इंड्याचा पान घे आणि त्याच्यावर लोणी ठेवा, मस्तक. तुम्ही आमच्या ताट्यात लोणी चोळा आणि तुम्ही त्यातून साफ करा. अरे पण तिला झाला तरी काय, का तरी सांगशील? अरे यो माझा बापूस यो. तुम्ही सर तुमचा काय ऑब्जेक्शन? तुमचा किल्ला माझा ऑब्जेक्शन असा. अरे माझ्या बापाशी माझ्या तोंडात काना वाचल्या. बस झाली करा भाई. तुम्ही तो ऐका. काय केलं मी यांनी? अरे माझ्या या बापाशी त्या भांडी घातलेल्या रामा उठून 50 रुपयाचं खर्च काढल्या. आता नाही ते परवा किती टाकायच्या. म्हणजे माझ्या या बापाशी 50 रुपयाचं बडकं लावल्या. एवढं मोठं मंत्रालयात मला सोड मी सीएमच्या डिपार्टमेंटला माझ्या बापाची बडकं लावल्या. ही गोष्ट उद्या दिल्लीत पीएमला कळली तर माझ्या सीएमची काय इज्जत ठेवली आहे. माझ्या बापाची आमचा ड्रायव्हरांचा नाक कापले आणि बघताय काय
रिटायर्ड माणसाच्या आयुष्यात कायम परमनंट संध्या आमचो दिवस घडलो तर घडलो. सुम्या म्हाका काय सांगणार काय ना सुम्या 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 माझ्याकडे तालीम उपाय वजन काय विरोध सांगता. अरे मेल्या ह्या घरात तुझे हे मोजे असत त्या घरात दूध ये मी सांगत ऐकते ऐकला की ते मोजे वगैरे भेटे काढून ये. अरे पण लोका दुबा बेटा लोकांवर छाप पडला आणि बायको घरात काय विरोध जाता एका दिवस गेले मी आता चपलाच वापरतोय. तुम्ही काय करता काय झालं काय चाललंय बोला. फटको लाभ पैसे नको तुझ्या घरात पाणी लावलं याला म्हणतं पुराणाबद्दलचं अज्ञान आणि स्वतःबद्दलचा गैरसमज. मंडळी त्या बिचाऱ्या धर्मराजा ही असली बायकोने जुगारात लावली असती तर त्या कौरव क्षेत्र रेट्याचे मेल नसते आणि पुढचा रामायण घडणार नसता. पण आता कधी घडत काय प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आठवलो तरी त्याच्या डाव्या कमरेत बाजू करून भविष्य पुढे जातात. आज सकाळी जर सीन घडलो त्या गडबडीत माझं मुलग श्री आपल्या बायको एक महत्वाची गोष्ट सांगणार होतो ती सांगायची रुवान गेली. आणि काय नशीब असतं बघा त्या एका गोष्टीमुळे या तात्या स्वतःचं आयुष्य पलटला. बघा तुम्ही आपण असाल काय हो तुझा मला फोटो येतो काय आता माका लावून पोचवा माझा दुसरा
खूपच सोयी केला आहे. पुंडेला कमावया असतात चिखलात पाय टाकतो टाकता. अरे मेल्या माझी तलवार जमली असं हो चालू तुम्ही मागा फसवताला ह्या बाबीसाठी मग फसवताला काय सांगतात वडील आहे आता वडिलांचं माहिती तुम्ही ना टाकीच आहे आता माझा काय चुकला असतात माझं लोक काय काय सज्जन करू तुला सांगते बाबी माझ्या मित्राकडे रस्त्यात गेलो असताना तर मी तुम्हाला धावा करून घेतलं असतं होय ना होय ना अरे ही आपल्याला या मामाला शिकवा अरे आता म्हणते काय अरे या काळात पण हिंमत नाही आपल्या अंगात सुरूची असा वरची आणि खालची सगळी किस्सा नसतो कोंबड्या जातच होती आम्ही त्याच्या म्हणजे बघा काय फक्त बाबीसारखं हो चालेल काढा किस्सा काढू तुम्ही वर्गणी काढा हो आमच्या भोगले महाराजांची पुण्यतिथी असा गेल्याच महिन्यात असल्या कसल्या महाराज जयंती म्हणून 30 रुपये दिले हो ते गणपती महाराज हळकटवाडीचे हे आमचे भोगले महाराज हळकटवाडीचे 25 दिवसात काय अरे चालला असा काय नात्या नाही तुमची नाटक सरळ सांगा आपलं काय गोष्ट नाही राडो केल्या तर मी मध्ये पडत नाही काय पंचवीस तुझा मला साडेतेवीस पैसे मिळाले कोण तात्या सावंत काय बाकी लक्षात या पैसे काढा पावती काढा सही मार रोख 30 रुपये मिळाले वसूल करणारा बाबी 60 घ्या पावती घ्या मिळाले पासून बाबी या असा आता वाढीचे तुझे लोक सांगतात तुम्ही करू नका ते वाचतात खायला म्हातारे झाला आणि आम्ही करून आहोत येतो राम राम
अगो 2 वर्षां वापरलेलं जुनं रुमाल तो होय तर खाल्या परत घेऊन येतोय. आणि त्याच्या पाठीवर हात माझ्या खप्पा ठेवलास. तेव्हा विनायका अरे काय काय माझ्यावर तो फुकटतो हात. कमिशनर तुमच्या एवढ्या पायांची शपथ घेऊन सांगताय ह्यो जातो सावध तुमच्याशी पटकून असा मला तर जाणा म्हणताय. सत्य तुमची नाटका खूप झाली आधीच सांगतात. उद्यापर्यंत घरात रुमाल नाही लो तर माझ्यासारख्या मीच समजा. समजला काय समजला. तुझ्यासारख्या तू अगो तुझ्यासारख्या दुसरा मॉडेल ह्या ब्रह्मांडात गावाचा नाही. अगो तुझ्यासारखा दुसरा मॉडेल तुझ्या बापाशी तुला असा रे त्यावर आमचा मॉडेल येला. अरे श्री, काय बोलतोस. थांबतो अरे बोलतोस तरी काय तरी सांग. थांबतो अरे पोलीस बोलू नको रे. सांगतो ते जरा गेला. बोला लागले की त्यांना जरा हात. त्यामुळे जाऊ. त्याबद्दल काय? सर गेली वस्तू तू घेतलं कोणती वस्तू? सकाळी जाताना आम्ही असं एक पाकिट केलंय. एकाचं काम करून दिला म्हणाल त्यांनी मला बक्षीस 500 रुपये दिले होते. म्हणजे तू 500 रुपये दिले म्हणतोस. सकाळपासून असे कोण गेलं कुठून राहिले? तू होता इथं अरे, आता तुमचा 5 रुपये शेजाऱ्यात घेतलं. तवा असं कोण होतो त्यांच्याशिवाय आणि कोण असताना? आता ना तुझ्या कंपनीची मागणी आहे. श्री तुका माझ्या गावात झाले आणि पैशांचा पास राहिला ऐकास कमिशनर नो जातो सावंत तो असा. तुमचा चोर कोण म्हणला? त्याला खात्रीवरून दोषी असतात तर मग दिला जावी. कशी काय तुझ्या? चिंता आहे तिच्या तो मी काय करते त्याचा ठाव असा त्याचा बापूस रिटायर असा किस्सा काढून ठेवलेल्या कोंबड्यासारखं तो ह्याचा काय करतो. अरे मी तो काय तर उघडून बघायला उघडी असा त्याच्या खाली असा बोलता. टू बी ऑर नॉट टू बी जगूताकडे बघायचा हा एकच प्रश्न काय बसणार नव्हता. का बेटा? बसणार नाही. काय करायचं आहे? तांदूळ पण निवडून जायचं नाही हो. आहे अरे, संकेत नाही ये मेरे मला केलं बाबा श्री तुला खराब वाटणार आहे तुझा पुष्कळ असं म्हणाल वाटता काय माझी खात्री असा माया ही पाहुणे परीक्षा दिलं तू पुढे माका काय बेरोबर का समजलं त्याने आमचा आवाज मानून इकलो हा अच्छा नाही भजी केले ते सरकार आपले पण भजी खायच्या नादात मी पोचले तरी खो काय मारो सगळीकडे मारो स्मशानभूमी बघा बघा मेरे लक्षात बघा अरे स्मशानभूमी मला काय भेटला तर
ती तात्या शिरवाडकरांचो नटसम्राट. कोणी घर देता का घर? कोणी घर देता का घर? एका तुफानाला कोणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, चपरा वाचून, माणसाच्या माळे वाचून, देवाच्या दये वाचून सगळा केंद्रात आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा तुटत आहे. कुणी घर देता का घर? खरं सांगतो बाबा, तुफानाचा थकून गेलाय. सारा झुडपा डोंगर दऱ्यात अर्धी तुटून गेलाय. समुद्राच्या लाटावरती, वळव्याच्या जळावरती चेक चुलचा घेऊन तुफानाचा खचलाय. सरके तुटके पंख पालवी उडत आहे. खरं सांगतो बाबा, तुफानाला तुफान पडल्याच लढत आहे. कुणी घर देता का घर? तुफानाला बाण नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, खैली मंत्री भेट नको. हे गावात लहानचं घर पंख भेटून पडण्यासाठी. हे गावात तुळशी वृंदावन मागच्या घरात सरकारसाठी. सरकार कुणी घर देता का घर? कुणी घर देता का? हे बाबा, घर देता का? नागराचं उडय का? अरे माका दिसलं असं म्हणजे तुझ्याकडे पण घर नाही होता या तर बायको आणि पोरा दिलेले. मोठा आहेस तू माझ्यासारखा. तुझे बाबा कोण? गणपतराव बेलवलकर. वाटतो की नाही? तुझे तात्या साहेबांचं नटसम्राट. तो भाग्यवाला पाय म्हणतोय. नटसम्राट तुमचे पाय काय असं? उलटे आहे. हा? हा, उलटे करतो. आता पळ पाया. मी बोलतोय. बघलास चमत्कार? हा? तू तर मालवणी आहे का? मी मालवणीच आहे. बेलवलकर म्हणजे तुमचं खायचं गाव? मी मालवणकर, पांडुरंग मालवणकर, मालवणचो. हा म्हणजे नटसम्राट नाही. हीच तो खरं नटसम्राट. आणि तो गणपतराव बेलवलकर हीच आणि पत्नी होतं माझ्यासोबत. पण वशिल्यात पुढे गेलो. अर्थाला सुद्धा वशिले पाठी. तो पेटाच्या कुकावर आणि मी उपाशी पडलो. गेलो स्वर्गात आणि मी झालोय भूत. अरे किती होते जॉबकार? मी राम घाबरत नाही. आणि बळाचा होतोय विचार मला जाणू नकोस. दुसरं करून टाकीन तुझं. आणि तू येणार कसं द्या? हे बाबा तुझ्या मनात तरी काय असा? तू मला आवडलं. मी तुला आवडलं? होय. आवडणार खवळा हा तरी का? मी मला सगळंच आवडलं. सगळंच आवडलं. मी काय देवाला लागलं आवडला? अरे या स्मशानभूमी तू काय काही हडळ नाही लावली आणि कशी लावते रे या देवाचा सत्तर इतकं भाता म्हटलं अरे
नटसम्राट नाटकातला असा रे हा, असा ह्या बाजलं अजिबात ना. माझा एका चंपारावाच्या वाडीवर एक घर होता. त्यानेच महिन्यात माझ्या चंप्यात मुक्ती मिळाली. आता मला सुद्धा मुक्ती होईल. मी माझ्या चंप्याशिवाय कसं राहतो. आता काय नाका ठेवून घेत साडीच्या पणा होता. चंपे जाताना सांगितल्या नव्हत्या. आपल्या सवयांमुळे माझ्या नवऱ्याच्या पुरे होत आले आणि मला मुक्ती मिळते. आता मला तुझ्या घरात घेऊन चल. अरे बाबा माझा घरच नाही. बघ तुझं सगळं मांडणं माझ्याकडे असा. आता मी काय सांगताय ना लक्षात येऊ नाही. तो फाल्गुन महिना असा. पुढच्या 5 महिने मी तुझ्या घरात आला आणि 6व्या महिन्यात श्रावण येतात. श्रावण सोमवारी माझं जीव घेतो. मला श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मी माझे इच्छा पुरे करेन. संध्याकाळपर्यंत मी तुझ्या घरात राहावा आणि दिवसभर माझे चमेली शोधत फिरा. जमेली कोण बाबा? होतीये तमाशेवाली. नाटक कंपनी बंद पडल्या. मी त्या तमाशात काम करायचो. फक्त तिच्या लोक असतात. म्हणा माझ्या पुढं लाभ असली. आता माझा तुझं बदल ठेवतो असा. तसं तो मी श्रावण सोमवारी सांगेन. आता मला तुझ्या घरात घेऊन चल. अरे घरात घेऊन का? अरे मी जर तुला माझ्या घरात नेले ना तर माझी बायको मला वाहनेन मारी. आणि मी तुझ्याशिवाय मला दिसाच आहे ना. तू दिसतच नाही रे बाबा. पण तू तिला बघितलं ना तर झीट घेऊन खाली पडशील. अरे तिथे हडळ हडळ मला काय झाला. ती बेकार असं बेकार. एका रात्री ती गरीब काय करून टाकली. अरे तुझे पाय चपूक लावे. आणि ती काय करते? तुका वय आता. ती माझी इच्छा पुरी कर. मी तुझी इच्छा पुरी करेन. तुका वय आता मला. होय. बरं आमच्या घरात 24 तास पाणी देशील. मागण काय मागलं. तुझा माहित नाही पाडग्या. अरे सकाळी फाटे 4 वाजता होतात. कुडकुड मला एक पाणी भरतं लागतं. तुका वय आता मला. तुझ्या नळात 24 तास पाणी. हा तुझा तांदूळ निवडून घेतो. आणि तुझ्या घरच्या तांदळाच्या फळ्याच लावायच्या नाही. मग मेथीची गरजच नाही. अजून का वय आता मला. अजून मागा ओळखो. अरे तुझा रेट त्याच्यानंतर लक्ष्मी 7 पिढ्या पुरा तशी संपत्ती देईल. अरे तुझ्या दारात हत्ती देणार हत्ती. अरे मेरे ह्या सांगलं तर खरं मागवशील ना. होय असं तर खात्री करून घे. आताच्या आता बरं बघा 100 रुपये नोट येऊ गया. बरं खिशात हात घाल. विचारा घालू. या काही वस्तू मारी असते नाही. बरं तुझ्याकडे नाही काम आहे. माझ्याकडे काय का? होय. लागी सकी का? हा मग एक तलवार दिलो घ्या. तसं नाही. आपलीचे 2 होता की जाऊन जीव तुझं बापूस आणि जीव उतरलो. अरे आणि आता पोचली आणि मगच आपण खपा. काय फुकटची नाटकं केली. गावात बोंबाव तात्याचा आवाज पळा गेले. आता ह्या
काय
दादा मिळून बघितल्या काय तुझ्या बायकोच्या संध्याकाळी घरात बोलवलंय म्हणून म्हटलं मांड्या मेलच नव्हता मेलच अरे मी कधीच नाही मला खूप सुद्धा झालं एक रोज अरे मोठ मोठी पुतळ्याने लोणच्याची बर्डी भरल्या संध्याकाळी जायला येत अरे संध्याकाळी या बच्चे आता काय केलं काय पट्टी अहो साजऱ्याच्या घरात दोघं समजला माझ्या घरातल्या 24 तास पाण्याचा मदत
तर आज तू घराकडे येऊ नको तरी बाहेरच का पण मांडतो तो ऐकता थोडं कुठल्या घराने काय वाढून ठेवला आता पण बाळ्या तू घाबरा नको हो दादा तुझ्या पाठीशी फटका नको असा नाही ह्याची आता चांगली लोळालाय नावाचा दादा नाही पाठी बघून अरे 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 माझी काठी अरे अरे दोन मिनिटात थांबायचं नाही आणि 2 मिनिटात तुझा ह्याचा थांबलं तर तो काढील पर्यंत बाहेर काढील घरात जबरदस्ती घाललेली आता सांभाळ बाबा सांभाळ हो मी चाललोय माझी आपली काय का दाराचा दिला असता गे काच्या बापाची तुझ्या बाजूला पडायला माझ्या काय कोणाच्या भाकरी पडायला नाही कबूल कबूल आत्ताच्या आता पप्पा तू म्हणाली पप्पा घरात होतो माझ्या एवढं मोठं भगत चुकत जाऊन आपल्या माझा थोडं गावात हसता अरे मेऱ्या असा नजर तुझं प्राण गेलं तर आमचा तेवढे पडला असता कमिशनर तू आता त्याला त्याला सांगायलाच पडला कमिशनर तुम्हाला खरं याचं सांगतोय त्या दिवशी मी
घरातून तोंड बंद केले बघ जाताना शिरीचे 50 रुपये नेले आता डोळे मोठे करू काय सांगते आहे त्या 50 रुपयातले 30 रुपयाचे मोदक घेतले व्यवस्था एक मोदक सिद्धिविनायक देवळात गेल्या म्हटले देवा मोदक खा नाहीतर माझं हजर प्राण सोडी फुकट मर्डर केस नको म्हणाल सिद्धिविनायक स्वतः प्रकट झालो आणि गप्पा सगळे मोदक खाल्या माका बस होती ठेवले ना मी म्हटलं देवा माका बर का देव म्हणता कसो देवपणाचा लाडू आणतो घे मी म्हटलं माझा दुधाचा लाडू नको माझा मोदक होयो तेव्हा गेला टेन्शन म्हणता कसो मोदकाच्या बदली दुसरा काहीतरी मागा घे मग मी काय मागले असाल काय चाना कसं होतं तू गडे म्हणा नको तांदळाचे खडे आठवतं आता निवडणुकीची गरज नाही आमच्या तांदळात खडेच मिळायचे नाही पांडुरंगा काय मोठा गुपी असा तुका म्हणून सांगताय दुसऱ्या पडात सांगू काय झाला सिद्धिविनायकाने माका सिद्धी दिल्या आता माका सिद्धी दिल्यानंतर सिद्धिविनायकाला ऑर्डिनरी विनायक आता ही जर बातमी ह्या लोकांना कळली मग ते फुला विकणारे ते लाडू विकणारे ते अगरबत्ती विकणारे त्यांचा काय होताना मला सिद्धिविनायकाने माका काय झाल्या सिद्धी म्हणायचं नाही तर पांडुरंग म्हणायचं म्हणजे बुकिंग कमी झाला तर पंढरीच्या पांडुरंगाचा केलंच ना घोटाळो पांडुरंगा म्हण हे पराकालांचे माझ्या घेतला तुझ्या मनातले सगळे इच्छा पूर्ण होते पूर्ण होते सत्कृतीचा मी काय करू नको त्याच्या असाच रवान देत तरी काय ते जिरे बाबा
पाठवायचे लागतात आज गुरुवार म्हणजे दणक्यात भजन करत असताना बघाल तुम्ही एका
जगमाळ दिसतोय. जगमाळ ओळखीची वाटतात तुझी तसं हा अरे प्रत्येक वेळा नवीन वस्तू लागतो. माझ्याकडे वाटत आणि आता ही जगमाळ गळ्यात घाल तुझ्या आणि मागचं 7 दिवस जपलं आणि 8व्या दिवशी ऑपरेशन करून घ्यायचा. माझा पायानंतर आणि ऑपरेशन करून झाल्यानंतर जे काय पैसे मिळते ते फंडपेटीत टाकायचे. नियम कसं होता माझ्या केळा इसाळला तो कोणी लिंब घे कोणी मग मला दाखवलो का मग घ्या ऐसरच का माझ्यासमोर केळा रे बायको हा बायको अजून कोण नेक्स्ट मला मालवणी येत नाही. हे काय झालं सांगा. तुमचं नाव काय जरा खातो जरा खातू जरा कशा पडवर खातू माझं नाव जनार्दन रामचंद्र खातू इन्कम टॅक्स फॅक्टर जरा खातो. ना तू आमचा काय बोलणार केस माझ्याकडे आहे. केस करू कोण हा पाडला काय म्हणजे दात काढणार मला करून टाकी नाही. साहेबांना सुद्धा त्याच्या पुढच्या बसा आरामात तेव्हा हे माय बसले बोला माहिती का मित्र बोला बोलाची पेटी पेटी बोला साहेबांच्या पेटीत काय नाही मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. तुमच्या वेळा बघितला का मीच बोला ठीक आहे. ठीक आहे आता जातो वॉरंट घेऊन येतो आणि तुम्हाला आणि तुमच्या पांडुरंगाला नागावडा केला तर नाव वाढलेले सांगतो. हो जातो बरं नाही पांडुरंगाला जमत त्या तुमच्या पांडुरंगात काय लाज लज्जा तुमच्या जमून आता की नाही. त्या रांडेच्या बाबीसाठी माझ्या इकडे किती बाबू पाठवून दिले खरं म्हणून नाही हो बाबी कट्टा माणसा येऊन काय देखभाल करा तुम्ही काय करू
पांडुरंगावर विश्वास ठेव, पांडुरंगाचं नाव घे. सगळं व्यवस्थित होतं. अरे व्यवस्थित होताना व्यवस्थित काय घ्या नको. काल सकाळचं पोट गावी जायला या कानाखाली मारलं तर काव्यवर नुसतं राहा. खरंच का? त्यांचं काव्य म्हणून आता काय नाही हो, कानाखाली मात्र घराला. अरे मी कोण मारणारो? पांडुरंग मारे. हा उद्या आपल्या पाहुण्यांचं हैसर घेऊन या आमच्या घरात. हैसर कोणी घेऊया. हे द्यावं नाव पांडुरंगा. स्मशानभूमीच्या मार्गावर प्रतिघात ठिकाणी जो बघा घर पडायला आहे मंडळी एकटाच हा नसता हो आमचा कृपा तो वाढवत दिसता पण त्या मागे उभारलेला बडवत दिसत नाही तर आता बघा वडग्यात विठोबा पद्माच्या कुठल्या पाहुण्याने अगोदर सुगंध केला होता आता जल्ली मानपानाची बोलणी जरा बोलणी करूया
पांडुरंगा बरं असं रे बाबा बाबीच्या कसं कपडे काय करतात विठोबाला माझ्या मुली होऊ दिला तुम्ही माझ्या मागणी घालतो तुम्ही काला हे बोल तुम्हाला पाहिजे शिरून टाका माझी माता काय बोलते मी दादा तुम्ही तुमच्या या घरात स्वरूपा बसा काय चला दाखवतो चला आवडतात तो कुणी पाहिजे ना फोडायचा पुन्हा
दिसतात तुमचं काय करणार काय करा सांग बघूया हा दोन्ही जरा म्हणजे दोन्ही जणांना जवळ काय तिच्या वृत्तीमध्ये समोर साक्षात ज्ञानेश्वर गेलो बघू इतक्या नादा नको बघू ज्यावेळी नादा भळा तेव्हा लागलंच ना ज्या एकेकाळी हो राजा राज्य होतो तेव्हा लागलं असतं तर श्रीकांतची तुमच्या भावंड झाली असती हो सगळे तुम्ही काय तुमचा याची घरात नाही तो जर आम्ही नटसम्राट रोशन करून घेऊया तिच्या माझ्या सौती किती गेला तिच्या अगो सौती पुरुषांना असतं की बायकांना म्हणजे माका सवय होती का जळला तुमचा तो अंडा असा शेट खावता होता विरोधीच कशा केला ते आले बोलले तर रवाचा होता हो सगळे जाफराबादी मराठी कोण नाही सगळे शेटला तुमचा लाच मिळतो न सगळ्यांना हटाडे आणि बाजूला सिर जोड टाका जेव्हा कमिशनर तुमची ऍक्टिंग होऊ दे त्या सिंकोपलो खोपलो आपल्या काम नाही मराठी दिवसात आजचे फोन दिवसात आपल्या काम नाही आपल्या काम नका बघू काय बाबा तुझी काळी किती तात्या मला तुझं आवडा घेऊन काय असेल अरे तात्या तो बरोबर बैवट बायकोच असावे माझ्या सारखंच काय अरे उपाशी गळीत गेला मला झालंय त्या रवले होती ती बाईचा भाग्याला असतो तर तू चिकन खाऊ आणि तिला करतो खांबोमध्ये तात्या होय पण ह्या बघ मी थंय जा फक्त चावल आणि खिचडी आणि एक काय हात किती खाल्लं या सगळ्या कोण खाल्लो कोण पितो म्हणजे पाण्याची वासा तू पितालाय स्वतःहून मला या घरात आणलं आता बाहेर गेलं तर बाहेर घरात त्या घरात सुरणाच्या भाजी मटणाचा वास येता घरातल्या मटणाचे परत खुणाचे फोडी करून घेतले आणि थेट भाजकर हॉटेल घातला थंय जाऊन तंदुरी चिकन आणि विस्कीचे 2 खंबे खाली केले घरा घेताना तंदुरी चिकन विस्की घेऊन पांढरा सकट हात पडला हो एकूण मजा आली एका माणसाची विठोबा कष्माची माय घर आमच्याच कडे पडला असता आता लग्ना पुढे येतो तयार झाला विठोबा काय काम बंद सोडलं पांडुरंगाच्या देवीसाठी तातोबाच्या पायी एवढे मोठे मला रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यातून 70 कोटी 20 लाख रुपयाच्या सोन्याच्या विटा गायब चित्र म्हणून आणि तुम्ही ज्ञानेश्वरी काळात वाचलं
काय नाही मी जर घडी फोडून गेलं तर माझ्या मागचे 50 किलो नसतात अरे ह्या सोना नाही नक्की मागतो सोना नको रे बाबा हा ह्या बघा घरात कसं जाऊया पायता नाही तरी कमिशनरात पायतात बेटा भाऊ नाही ही लोक ना एका एकच उपाय दिल्लीचे मोजे उपाय तुमच्याकडे काय बरोबर असो अरे जगभर तुमका सगळे दान केले जा तुका सुवर्ण जमले घेऊन जा खराच का होय होय काकू बरोबर ऐकला दादा तुला सोडून द्यायचं असा काकू बरोबर पाय काढताच की नाही काढताच की नाही अरे हत्तीचो पाय आता हत्तीचो किती लफडी करतात बीड झालं बीड साहेबांनो त्या बँकेच्या विषयाशी माझा काही एक संबंध नाही अतिशय आहे ना तिथे आता त्या वस्तूवर आता हो मग चला तुम्ही धन्यवाद तुमच्या त्या हत्तीने खाली ट्रॅफिक जाम केलेला आहे हो माझं हत्ती माझ्या घरात मी तुमच्या रस्त्याला ट्रॅफिक आता जाम करतो अरे अभिनंदन कशाबद्दल लोक होंडाची कार घेतात तुम्ही सोडी कर्मचाऱ्यांना हत्ती मागव आहे कळलंय का हत्तीचे शेकडू तिच्या नावाचा लेबल लावलं ना सरकारी माणसाला कळवू नका या हत्तीच्या शेपटीवर तुमच्या नावाचा लेबल बनवलेला आहे पांडुरंगा काय चालला तुमच्या दारा हत्ती तुला होता ना हत्ती गायब तात्या ती नरसाची घाट त्या भोजावर काहीतरी फेकून दे टाकते बाबा टाकतंय पण तब्येत चांगली नाही की काय साहेबांनो तात्याचा पांडुरंग प्रसन्न झाला होता आणि त्याच्या पांडुरंग साथ घातला ना तो हत्ती काय भय पडा तुम्ही होतो
एवढा मोठा हत्ती हे काय की काय पांडुरंगाची लीला. बरोबर. सोन्याचे विडो काय आणि काय काय हो लोकांची घरात गर्दी पडली आता 10 वाजेपर्यंत. आता 10 वाजले म्हणजे आजचं सोमवार खरं आमची थोडंच लागलं. मला वाटतं पांडवांनी आजची इच्छा विसरलं वाटतं बघा ताणून झोपा घालतात ना पांडवेलो आज्ञा झोपाची तयारी चालली आपल्याला. एक कुशाला वापरा मी विचारलं अरे आमचं जरी घरी तिचा उपयोग सांगतो का माझ्या चौघेला शोध टाकलं पण आता त्याचं काहीच उपयोग आम्हाला नाही रे. अरे वय 55 वजन तर काय विचारू नको. 2.5 किलो काय सुटलं आणि मी सुटलं. मराठी आधी मी एक शपथ घेतलं काय म्हणा ते जमेल आहे माझ्या दांड्यापासून तुमचं मुक्क घे. आज तू माझी इच्छा पुरी कर. रांडेच्या अरे तो 2.5 किलोचा वजन मी माझ्या मागे ह्याच्या विचारवाले मेरे एका घेऊन गेले म्हणा माझा भूत होता आणि तुला मुक्ती मिळते कोणाचा भय गुलाब हे काय सांगू तुका आज तू तुझ्या माझं काम कर. आता ह्या वयात मला असली कामं करून सांगतात. अरे ही असली कामं तुझ्या करताना मी तुझ्या देताना आणि या सगळ्या करताना म्हणजे तुझा कसला असं म्हणतात तर तुझ्या ह्या काम करून बघतोय बाई अति प्रेमळ असा पैशाने प्रेमळ हो. पांडव तिच्यासाठी रोज बघा या 10 लाखा बंडलचा गेले 8 दिवस ह्याच चालला. 10 लाखा बंडल बघून बाई पुरुषांनी म्हणतात अशी हो तात्या मला तुमच्या घरात घेऊन चला. पण तिला काय माहिती आता आमच्या घराकडे कोण राहतो तो सुमेशची गार्गी एका फुटकीत त्याचा गुलाबाचा दुर्गंध करून टाकी. बाई काहीतरी सांगले आणि घराकडे गेले. घराकडे आमचं कुलकंद दारात यायला झाले असा बघा आता पुढे काय होता. आता असं या घातलेलं सुनबाई पंचायती हाडवा संपाती महाराज पराक्रम करून गेले आहोत. पंचायत कशा गेले 8 दिवस पराक्रम करून येतात ना. अगो तू आहे घातले तो तुला यायला वाट तर लिंबूवाडी करून घेऊचा. मायबाप पैसे आहात ते
करून सांगतलं आतापर्यंत लय सोचलं पण सवय नाही सोचलं उचललं का दादाच्या घरात म्हणजे माझ्या मागे कमेली खडा नाही तर तुला वाचवा उचललं हे माहिती तरी जाऊंगी तुमचे काही बस मंडळी ह्याच्यावर आता माझ्यासारखं गरीब माणूस काय म्हणतो सांगा पाया
रानाची कान तुझ्या ती होईल काय अरे बाबा रंगमंदिराचा बदल असा जा सोडून दिलंय ऐकलात तुम्ही त्या मायच्या तात्यान म्हाका सोडलंय तात्या मी तुझ्या घरात येतलंय राज जेवस येतलंय मी परत येतलंय तात्या मी परत येतलंय मोजे आणि दोन्ही दारा बांधूया म्हणजे थंडी वाईट व्यक्ती आपल्या घरात होती ना अरे हे नाटकात तो विजय होता जुने मोजे दारा लावा आणि वाईट व्यक्ती हाकलून लावा